गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात संग्रामपूर काँग्रेसचे तहसीलदार कार्यालयात निवेदन. संग्रामपूर येथे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याने संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना केंद्र सरकारने LPG गॅसच्या किमती वाढवून जनतेवर आर्थिक बोजा टाकल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 900 रुपयांपेक्षा जास्त झाली असून व्यावसायिक सिलेंडर जवळपास 1900 रुपयांपर्यंत पोहोचल्याने हॉटेल, खानवाडी व लहान व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी वाढल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले. गॅस सिलेंडर सर्वसामान्य नागरिक, हॉटेल व्यावसायिक व छोट्या आयोजकांना विनाअडथळा उपलब्ध करून द्यावेत, तसेच वाढविलेल्या किमती तात्काळ कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीशभाऊ टाकळकर, उपाध्यक्ष अशोकभाऊ भिवटे, माजी अध्यक्ष राजेंद्र वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष राजनकार, जिल्हा सरचिटणीस संजय ढगे, अभयसिंग मारोडे, गणेशभाऊ खिलोरकार, दीपक गावंडे, हरिदास दामोदर, किशोर रोंदडे, मोहन दाबळे, सोपान वेरुळकर, संजय बकाल, शंकरनाथ विश्वकर्मा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश भोरसे, संग्रामपूर. शासनाला माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे की युद्धाचं कारण पुढे करून आज आंतरराष्ट्रीय युद्ध पण भारताचं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. असे असताना सुद्धा फक्त 15 दिवस युद्ध चालले आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये जर समजा इंधनाचा जर शॉर्टेज येत असेल आणि जे घरगुती गॅस आहेत ते 60 रुपयाने महागले. ॲक्च्युली ही परिस्थिती सरकार अयशस्वी असण्याचं कारण आहे. स्वतः देशावर तर ही परिस्थिती लादलेली नाही आहे, तरी पण जर समजा इंधनाचा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजामध्ये इंधन गॅस ही एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्याशिवाय घरचं स्वयंपाक पाणी हे होऊ शकत नाही. अशा वेळेस जर समजा गॅसचं जर तुटवडा आहे, गॅस जर 60 रुपयांनी मागलेला आहे तर हे परवडण्यासारखं नाही आहे. आम्ही याबाबत शासनाचा या ठिकाणी निषेध करतो. आता नागरिकांना काही सिलेंडर मिळत नाही आहे, वापस झाले आहेत नागरिक. हो ना, मग तेच आमचं म्हणणं आहे की जर एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये जर शासनाची जर ही जर झाली तर पुढे जर समजा एखादं जर मोठं जर संकटाला जर सामोरे जायचं काम पडलं तर त्यावेळेस परिस्थिती फार म्हणजे हाताच्या बाहेर जाईल, गंभीर परिस्थिती होईल. अशा वेळेस शासनाने मुबलक पुरवठा साठवून ठेवायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. 60 रुपयाने दर महाग झाले त्याबद्दल काय सांगता? अशा परिस्थितीमध्ये भाववाढ करणं हेच योग्य नाही आहे. कारण कसं आहे की एका बाजूला तुम्ही म्हणता की आम्ही सामान्य माणसासाठी खूप काही करत आहोत. आता केंद्र सरकारचा राज्य सरकारचा बजेट झाला, त्याच्यामध्ये सामान्य वर्गासाठी आम्ही बोंबलू सांगत होते सत्ताधारी की आम्ही सामान्य वर्गासाठी खूप काही करत आहे आणि 2 दिवस नाही होत तर तुम्ही गॅसच्या दरवाढ करत आहात, धान्याची दरवाढ करत आहात आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे. म्हणजे हे सरकार प्रत्येक स्तरावर हे अयशस्वी सरकार झालेलं आहे. त्यातील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्रजी वानखडे यांनी सांगितलं की गॅसचा हा दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास निर्माण होत आहे आणि मोठी टंचाई हे नागरिकांना होणार आहे. या कमी कालावधीमध्ये एवढी टंचाई भासू शकणार नाही आणि सरकारने याच्यावर लवकरात लवकर ठोस पाऊल उचलावे अशी यांची मागणी आहे. युवा क्रांतीसाठी मी आकाश बोरसे, संग्रामपूर.